हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. हां, आज काहीतरी वेगळं करायचा विचार केला. तेच सगळं तेच दाखवण्यामध्ये काही उपाय नाही राहिला म्हणलं. मी विचार करत होतो की माझं जे ब्लॉग आहे, ठीक आहे, जे मी डेली काही करतो वगैरे और बाहेर फिरतो ह्याच्यामध्ये केलं पाहिजे. बट हे नंतर कळालं की हे माझं नीच नाहीच आहे, ठीक आहे, आणि हे माझं टॅलेंट पण नाही आहे. कोणी व्हिडिओ नाही बनवू शकत हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की मी कशामध्ये कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, गोष्ट अशी झाली की मी बाहेर फिरतोय कॅमेरा घेऊन कम्फर्टेबल होत नाही आहे, घरामध्ये कॅमेरा घेऊन कामं करतोय कम्फर्टेबल होत नाही आहे. म्हणलं यार आपल्याला कम्फर्ट आहे तरी कुठे. मग मी केला पहिलं पहिलं मी असं बसून कम्युनिकेट होत होतो फ्रीली. ठीक आहे, मग ते फ्री कम्युनिकेशन, जस्ट शेअरिंग की मला जे काही नॉलेज आहे त्या बाबतीत ते मला खूप कम्फर्टेबल वाटतं. हां, याच्यामध्ये कोणी नाही आहे, म्हणजे ह्या नीचमध्ये जास्त कोणी हे नीच कोण सिलेक्ट पण नाही करत ना, जास्त कम्युनिटी ह्याला सपोर्ट करते. पण कोणीतरी येऊन ह्याला कनेक्ट होतं असं पण नाही आहे. खूप कमी होईल मे बी, बट इट्स नॉट अ इम्पॉर्टंट थिंग की हे इम्पॉर्टंट आहे का लोक मला कनेक्ट होतात हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट हे आहे की मी कशामध्ये कम्फर्टेबल आहे. आणि जर मी ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे तर आय कॅन डू इट, म्हणजे खूप साऱ्या टाईमपर्यंत मी हे करू शकतो. बट मी जर तिथं कम्फर्टेबल नाही आहे तर मला ॲडजस्टमेंट करावं लागेल. लाईक जसं की मी आता माझ्या लाईफमध्ये मला माझं जे जॉब आहे, ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट, ॲज अ मेडिकल सुपरवायझर, इन शॉर्ट मी फुल मॅनेजमेंट टीममध्ये, ठीक आहे. बट माझं जे काम आहे सगळे किमान 9 to 5 तरी म्हणतात. माझं 12 hours टाईम आहे, ठीक आहे. मी मेडिकल हॉस्पिटलला रात्री 8 वाजता जातो आणि 8 ते सकाळी 8पर्यंत करतो. मला ह्याचं काहीच रश नाही आहे, काहीच टेन्शन नाही आहे. बट रिझन एवढंच आहे की मी तिथे ग्रोथ नाही सीक करत आहे. मी माझं कम्फर्ट बघतोय. मी हे कम्फर्ट असं म्हणत नाही की मी इथे कॅमेरासमोर हे बोलण्यासाठी पण कम्फर्टेबल आहे आणि तिथे हॉस्पिटलमध्ये जाणं कम्फर्ट आहे, बट मला ते नको आहे असं नाही आहे. ते जे कम्फर्ट आहे ते मला ग्रोथसाठी नाही घेऊन जाणार आहे, ठीक आहे. हे जे माझं कम्फर्ट आहे जे मी शेअर करतोय हे मला ग्रोथसाठी घेऊन जाणार आहे. दिस इज द रिझन की मी हे सिलेक्ट करतोय की मला रोजच्या रोज कॅमेरासमोर किती का वेळ असू दे मला यायचं आहे, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. सो मी हा विचार करतो आहे की मी हे कम्युनिकेशन ठेवणार आहे. आणि माझं माइंड सगळ्यात पहिलं हेच बोललं होतं की जर मला असं कम्युनिकेशन ठेवायचं आहे सगळ्यांसोबत, ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे की माझ्यामध्ये खूप सारं नॉलेज असलं पाहिजे. मी स्टडी खूप केलं पाहिजे. कारण कॅमेरासमोर येऊन नुसतं बडबड करणं, काही पण ठिल्ली मस्करी करणं हे असं नाही चालत, ठीक आहे. मला तुमच्याशी जर कम्युनिकेट करायचं आहे तर इट्स इम्पॉर्टंट की आय शूड कन्वे समथिंग व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन टू यू, तरच तुम्ही माझ्यावर राहाल. बरोबर आहे ना? दॅट्स इट. आणि खरं सांगतो, मी जर हा कंटेंट नाही बनवला ना, माझा जीव आतून असं चिडचिड करतो. खूप जास्त चिडचिड होते, पूर्ण त्रास होतो, शांतपणा वाटत नाही वगैरे खूप होत आहे. बट मी हे विचार केले की आपल्याला रोजच्या रोज दिवसातून एक तरी व्हिडिओ बनवायचा आहे, ठीक आहे, काही पण होऊ देत. एवढंच होतं रिझन मागचं की मी हे चूज करतोय, ठीक आहे. स्टडी करण्याची पहिलं सुरू केलंय. पहिलं ब्रेनवरती स्टडी सुरू केलं मी. हळूहळू करत काही पण म्हणजे असं माझं प्रॉपर असं वेने मी जाईन, बॉडी ब्रेनपासून खाली येईन और काहीतरी स्पिरिच्युअलिटी सांगेन असं नाही आहे. माझं नॉलेज जे आहे इट विल बी अ वाईडर नॉलेज, ठीक आहे. इट्स नॉट अबाउट की मी एकच गोष्टवर फोकस करेन, एकच काहीतरी सांगेन, असं नाही. मी वाईडर नॉलेज सांगणार आहे. माझं नॉलेज एकामेकाशी कनेक्टेड तरी असेल, बट
खूप वेगवेगळं असेल. आणि ॲट लास्ट जसं मी शिकलो होतं तसं फ्रॉम भगवद्गीता, तुम्ही काहीही काम करा, काहीही. तीन असतात, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. ठीक आहे, हे तीन टाईपची योग आहेत. योग मीन्स कर्मच माहिती, बट हे जे तीन टाईपची योग आहेत, कार्य, कर्म, तीन टाईपचे. ठीक आहे, तर हे तीन टाईपमध्ये तुम्ही कुठेही जावा, तुम्ही सगळे मिळून कर्म, ज्ञान आणि भक्ती हे सगळे मिळून एकाच जागेवर येतात लास्टला, जे तुम्हाला हायर सेल्फला अंडरस्टँड करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे, ह्याच्या मागे अशी गोष्ट आहे की एक दिवशी परमात्म्याचे तीन भक्त, एक कर्मयोग, एक ज्ञानयोग आणि एक भक्तियोग, असे तीन भक्त होते. ठीक आहे, मग एक सगळेजण म्हणाय, तिघजण एक दिवशी काय झालं, असं गावची जत्रा होती म्हणून तिघजण सोबत आले. सोबत आले आणि त्याच्यामध्ये हे तिघजण सोबत आल्यानंतर खूप जास्त वादळ आलं वगैरे, हे पळत गेले मंदिरामध्ये. मग मंदिर वगैरे हालायला लागलं, भूकंप आला, हालायला लागलं. हे म्हणले आता झालं, आपण मरणार आहे. आणि हे तिघच्या तिघ गेले आणि देवाच्या मूर्तीचे पाय पकडले. इथे काय झालं, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तिघजण सोबत आले. त्यावेळेस देव प्रकट झाला आणि देव म्हणला की, म्हणजे देवाला त्यांनी विचारलं की देवा हे काय सुरू आहे सगळं. ते म्हणले तुमची परीक्षा. मग देव, ते म्हणले तिघजण की देव सांगा की आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे, कोण पास झालं. ठीक आहे, देव म्हणले तुम्ही कितीही काहीही करा, कितीही भटका, वेगवेगळ्या स्थितीमध्ये जावा, पण तुम्ही सगळे एकाच स्थितीमध्ये पोहोचणार आहे आणि तुम्ही तिघं मलाच प्राप्त करणार आहे. ठीक आहे, इथे तुम्ही तिघजण सोबत आलात, ह्याच्यासारखी मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठली नाही आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, हे समजून घ्या, बोलले देव. मग हे लक्षात घ्या, तुम्ही काहीही करा, तुम्ही सगळ्यातून पार पडणार. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. कर्मयोग, तुम्ही एक विचार करा, तुम्ही, मी आता बोलतोय, हेही कर्म आहे. तुम्ही पूजा करताय, हेही कर्म आहे. तुम्ही काहीही करा, ते कर्म आहे. ठीक आहे, कर्म तर होतच राहणार, ते झाले कर्मयोग. हां, भक्तियोग, तुम्ही देवाची भक्ती करताय, त्याला सारखं स्मरणामध्ये ठेवताय. भक्तियोग, देवाबद्दल सारखं सारखं जाणून घेताय, हे भक्तियोग झालं. देवाविना तुम्हाला कर्मच नाही आहे, हे भक्तियोग झालं. सारखं सारखं त्याची भक्ती करताय, पूजा करताय वगैरे वगैरे, आणि सगळं काही ओल्ड स्क्रिप्चर्स वगैरे सगळं वाचून त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करता, हे भक्तियोग झालं. बट ज्ञानयोगमध्ये तुम्ही एक वाईड नॉलेजच्या मागे लागता. ठीक आहे, वाईड नॉलेजच्या मागे लागता आणि तुम्हाला प्रश्न सगळ्यात पहिलं पडते की हे सगळं युनिवर्स चालतं कसं. कर्मयोग आणि भक्तियोगाला पटत नाही हा, म्हणजे पडत नाही हा प्रश्न. ठीक आहे, हा प्रश्न फक्त पडतो कुणाला, ज्ञानयोगवाल्याला. मग ज्ञानयोगवाला सगळं काही नॉलेज घेण्याच्या मागे पडतो, सगळं काही नॉलेज तो जस्ट गेन करत जातो, समजत जातो कसं सुरू आहे. आणि ॲट लास्ट जेव्हा त्याला कळतं की एक सोर्स आहे जे खूप श्रेष्ठ आहे सगळ्यांपेक्षा, तो सोर्सच ह्या पूर्ण युनिवर्सला, हजारो युनिवर्सला, ब्रह्मांडांना चालवतोय, आणि त्याच्यापासूनच सगळं जन्माला येतं, त्याच्यामध्ये सगळं मरतं आणि त्याच्यापासूनच सगळं चालतंही, आणि ही इज द वन अँड ओनली वन. त्या टायमाला त्याला वाटतं की मला दिव्य ज्ञान प्राप्त झालंय, आणि तो तेव्हापासून तोही देवाच्या सत्याला एक्सेप्ट करतो. हे आहे ज्ञानयोग. आणि गोष्ट आहे की अशी की ज्ञानयोगवाला माणूस, कर्मयोगवाला माणूस देवाला सोबत बघतो. त्यांनी जे काय काम करतोय, जेवढे लोकांना बघतोय, सगळं काही त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग आहे हे तो बघतो, म्हणजे त्याच्या आजूबाजूला देवाला बघतो. ठीक आहे, आणि दुसरा आला ज्ञानयोग. ज्ञानयोगमध्ये असं येतं की तो माणूस देवाला त्याच्या सोबत बघतो. ठीक आहे, कर्मयोगवाला त्याच्या आजूबाजूला बघतो, ज्ञानयोगवाला त्याच्या सोबत बघतो, त्याच्या नॉलेजमध्ये देवाला बघतो, आणि
म्हणजे त्याला जे काही कळतंय, जे काही नव्याने त्या डोक्यामध्ये येतंय, हे सगळं ज्ञानयोगामध्ये, म्हणजे त्यांनी जे काही ग्रहण करतोय, जे काही त्याच्या आत चाललंय, जे काही त्याचे विचार पळत आहे, सगळ्यामध्ये त्यांनी देवाला बघतो. ठीक आहे. आणि भक्तियोगामध्ये तो हे बघतो की देवच त्याच्या हातून उगम घेत आहेत. उगम म्हणजे जन्माला येत आहेत, स्टार्टिंग येते. देव खरं तर कधी जन्माला येत नाही, बट हे जागृत होणे, जन्माला येणे माझा अर्थ असा आहे की हे जागरूक होणे. ठीक आहे. तर देव ह्याच्या आतून असे जागरूक झालेले तो बघतो. आणि हे तिघजण ॲट लास्ट आपण नीट जर बघितलं तर हे सगळे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तिघजण मिळून एकाच सोर्सला, एकाच वेला पोचलेले आहेत. ठीक आहे. जे खूप ग्रेटेस्ट आहे. असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये लिहिले की देव स्वतःच्या कुठल्याही अंगांपासून काहीही करू शकतात. मग जर इतका पॉवरफुल जर देव आहेत, तर मग तुम्ही विचार करा काय होऊ शकतं. माणूस नाही, सॉरी शब्द चुकला. त्या देवाजवळ परम पॉवर आहे. ते काहीही करू शकतात, काहीही. आपल्याला तर लिमिटेड पॉवर्स दाखवतात. आपण बघितलेले एक्समॅनचे मूवीज, नाही तर मग ॲव्हेंजर्स, हे सगळ्यांना लिमिटेड पॉवर दाखवतात. पण देवांजवळ अनलिमिटेड पॉवर आहे. ते स्वतःच्या इंद्रियांना कंट्रोल करतात, स्वतःच्या चक्रांना कंट्रोल करतात. त्यांच्याजवळ नॉलेजचा जन्म त्यांच्याजवळ झालाय. जर नॉलेजचा जन्म त्यांच्याजवळ झालाय, मग ते किती ग्रेटेस्ट असतो विचार करा, ज्यांनी नॉलेज सांगितली. बस आज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.